करतो. ऐकायला येते मी बोलते ते? हां, माईकचा आवाज येतोय? या 7व्या अध्यायाला ज्ञान विज्ञान योग असं म्हटलेलं आहे. आणि हे ज्ञान कशाचं? तर ईश्वराचं ज्ञान. ह्या खरं म्हणजे आता ह्या 7व्या अध्यायापासून ते 12व्या अध्यायापर्यंत आपण ईश्वराचं स्वरूप काय आहे याविषयी आपण सर्व माहिती घेणार आहोत. तर त्यामध्ये आता ह्या अध्यायामध्ये त्याला सुरुवात झालेली आहे. कारण तुम्हाला आठवत नसेल कदाचित, म्हणून आठवण करून देते की 6व्या अध्यायाच्या अखेरीला असं गीतेमध्ये, आपलं ज्ञानेश्वरीमध्ये आणि गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे की जो अत्यंत श्रद्धावान असतो तो माझ्याशी पूर्ण युक्त असतो, असं म्हटलेलं आहे. तर आता श्रद्धा ठेवायला सुद्धा ईश्वराचं जे स्वरूप आहे ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीने आपल्या ह्या सगळ्या धर्मशास्त्रकारांनी त्याचं ईश्वराचं स्वरूप सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी वेदांपासून आपल्याला माहिती आहे की ईश्वर काय आहे. म्हणजे काही ह्याच्यामध्ये नेती म्हटलं आहे, म्हणजे हा नाही असं इथपर्यंत वर्णन आलं, पण म्हणजे ईश्वर का? तर नाही असं. आणि काही ठिकाणी येती पण आलेलं आहे वेदातल्या काही ह्याच्यामध्ये की म्हणजे हाच ईश्वर असं. अशा प्रकारे अगदी वेदांपासून उपनिषदांमध्ये सर्वांमध्ये हा आपल्याला ईश्वराचं स्वरूप सांगण्याचा प्रयत्न धर्मशास्त्रकारांनी केलेला आहे. आता या उपनिषदांमध्ये सांगितलेली एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, किंवा एक महत्त्वाचा विचार असा आहे की अनेक उपनिषदांमध्ये आणि विशेष जी प्रमुख उपनिषद आहे त्यामध्ये तर अनेक वेळेला आपल्याला असं आढळतं की जो शिष्य असतो, कारण उपनिषद हे शिष्य आणि गुरु हे शेजारी बसून एक गुरु शिष्याला ज्ञान देतो, ते उपनिषद. तर त्या ठिकाणी शिष्यानी असं विचारलेलं आहे गुरुला की मला असं सत्य काय आहे ते मला सांगा की जे मला कळलं की मला जगातलं सगळं कळेल. असं सत्य काय आहे ते मला सांगा, म्हणजे ज्ञान, की जे सत्य ज्ञान आहे ते मला तुम्ही सांगा. अशा प्रकारचा प्रश्न गुरुला विचारला गेलेला आहे आणि गुरुंनी त्याची उत्तरं दिलेली आहेत. अशा प्रकारे उपनिषदांमध्ये हा विचार आहे. आणि तोच हा आपल्याला भगवद्गीतेमध्ये आता 7व्या अध्यायापासून आपल्याला पुढच्या भागामध्ये दिसतो की ईश्वर काय आहे. ह्या ईश्वराचं स्वरूप सांगण्याचा प्रयत्न या सर्व भागामध्ये झालेला आहे, 7व्या अध्यायापासून ते 12व्या अध्यायापर्यंत. आणि त्याच्याचबरोबर ईश्वराचं स्वरूप आणि मग भक्तीचं स्वरूप, की भक्त म्हणजे काय किंवा भक्ती म्हणजे काय, भक्त कसा असतो आणि भक्ताचे प्रकार कसे, त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ भक्त कोण, अशा प्रकारे हे सगळं वर्णन ह्या आता 7व्या अध्यायापासून आपण पाहणार आहोत. आता त्यामध्ये
सुरुवात जी आपण केली, अगदी मी काही मधल्या थोड्या ओव्या हे करते, कारण थोडे बरेच दिवस गेले मध्ये, तर म्हणून तुम्हाला एक थोडी आठवण व्हावी म्हणून मधल्या काही थोड्या ओव्या पाहते. अगदी सुरुवात जी आहे ओव्याच घेते मी शक्यतो, की ऐका मग तो अनंतू पार्था ते असे म्हणतू, पैगा तू योगयुक्तू झालासी आता, मज समग्रा ते जाणसी ऐसे, आपुलिया तळहातीचे रत्न जैसे, तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेसी असं म्हटलेलं आहे. म्हणजे की तो भगवंत अर्जुनाला असं म्हणतात की अर्जुना तू आता योगयुक्त झालायस. युक्त ह्याचा अर्थ की अगदी पूर्ण तो भगवंताशी एकरूप झाला आहे असा धरू नका, पण योग मार्गाला तो आता लागलेला आहे, कारण त्याला जाणून घेतो आहे. तो अर्जुन जे प्रश्न विचारतो ते प्रश्न जर आपण लक्षात घेतले तर आपल्याला असं दिसतं की त्याच्यामध्ये खूप जिज्ञासा आहे की तू असं सांगतोयस कृष्णा, मग हे असं कसं, अशा प्रकारे तो शंका विचारतो आणि तो जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्या प्रकारे तो योगयुक्त व्हायला लागलेला आहे. तर आता ते त्याला असं म्हणतात की म्हणजे तू या मार्गाला आता लागला आहेस, तुला योगात म्हणजे आता ह्या पर्वतावरती शिखरापर्यंत पोचायचं आहे, पण चढायला तू सुरुवात केलेली आहेस, तर म्हणून मी तुला मज समग्राते जाणसी, म्हणजे मला तू समग्र जाणशील असं ज्ञान विज्ञानासह मी तुला सांगतो. ते कसं आहे पहा, मज समग्राते जाणसी ऐसे, आपुलिया तळहातीचे रत्न जैसे. म्हणजे आपल्या हातामध्ये रत्न घेतलं, दुरून रत्न पाहिलं एखाद्या शोकेसमध्ये तर आपल्याला एवढं कळत नाही, पण ते आपल्या जवळ आलं की आपल्याला ते बरोबर त्याचं सगळं मागून पुढून आपण पाहू शकतो आणि त्याचं काय तेज आहे हे आपल्याला कळू शकतं. म्हणजे त्या रत्नाची परीक्षा करताना ते अगदी जवळ आपल्या हातात घेणं आवश्यक आहे. तर म्हणून ते तसं म्हटलं, आपुलिया तळहातीचे रत्न जैसे, की जणू काही तुझ्या तळहातामध्ये रत्न दिले आणि त्याची तू परीक्षा करतोय, असं माझं समग्र ज्ञान मी तुला आता देतोय. मज समग्राते जाणसी ऐसे, आपुलिया तळहातीचे रत्न जैसे, तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानेसी, म्हणजे मी विज्ञानासह मी तुला ज्ञान आता सांगणार आहे. आणि विज्ञान आणि ज्ञान ह्याच्यातला हे म्हणजे त्याचा अर्थ काय हा मी गेल्या वेळेला सांगितलं होतं. आता सगळ्या गोष्टी मी पुन्हा सांगत नाही, अगदी थोडक्यात म्हणजे विश्वाचं ज्ञान ते विज्ञान. पण विश्वाचं ज्ञान ह्याचा अर्थ आपण ज्याला भौतिक विश्व म्हणतो, म्हणजे मग सगळी भौतिक शास्त्र ज्यांना आपण विज्ञान किंवा सायन्स असं म्हणतो, तो अर्थ या ठिकाणी नाही आहे. की त्या विश्वाच्या पाठीमागे जी एक सगळ्या शक्ती आहे, त्या शक्तीने ते विश्व कसं चालतं त्याचं ज्ञान आहे. म्हणजे हे समग्र ज्ञान जे आहे परमेश्वराचं, ते म्हणून समग्र आहे की नुसतं ईश्वराचं स्वरूप नाही तर विश्वाचंही स्वरूप, की ते विश्वसुद्धा जे चालतं. आता या सगळ्या 7व्या अध्यायामध्ये ते आलेलंच आहे आणि ते कसं आले ते आपण पुढे पाहतोय. तर असं विश्वाचं जे स्वरूप आहे की ज्याच्या मागे ही ईश्वराची शक्ती आहे, असं ते विज्ञान, ते विज्ञानासह ज्ञान मी तुला सांगतो. आणि समग्र ह्याचा अर्थच तो की जो मी मगाशी सांगितला की उपनिषदामध्ये जे म्हटलेलं आहे की जे कळलं की सगळं कळलं असं होतं, असं त्याला समग्र असं म्हणतात. आणि तोच अर्थ इथे ह्या समग्र शब्दाचा आहे की तुला पूर्णतः हे सगळं कळलं पाहिजे. आणि असं हे म्हणजे ते म्हणतात की तुला असं वाटेल की विज्ञान काय करायचं आहे, ह्या ज्ञान घेताना विज्ञानाची काय गरज आहे. तर
ते म्हणतात की मग ज्ञानाची ये वेळे झाकती जाणीवेचे डोळे. म्हणजे जाणीवेचे डोळे ह्याचा अर्थ कसा आहे, जाणीव हा शब्द ह्या ठिकाणी आपल्याला जी प्रापंचिक जाणीव असते आणि आपल्या स्वतःची जाणीव असते की मी कोण ह्याची, आपण जी नेहमी सर्वसामान्य माणसं आपण जे मी कोण ह्याचं उत्तर आपण जे देतो की माझं नाव हे, मी या ठिकाणी राहते, मी हे काम करते, हे जे आपलं सगळं उत्तर आहे ती आपली जाणीव असते. ही जाणीव भगवंताची जाणीव नव्हे. ही ह्या ठिकाणी हा जो जाणीव शब्द वापरलेला आहे तो त्या अर्थी वापरलेला आहे की आपले जाणीवीचे डोळे म्हणजे जे प्रपंचाकडे आणि स्वतःकडे आपण ज्या जाणीवेनी पाहतोय आत्ता ते डोळे झाकले जातील, असा त्याचा अर्थ आहे. ते डोळे झाकले जातील, आपल्याला नवीन दृष्टी प्राप्त होईल की स्वतःचा विचार करताना, विश्वाचा विचार करताना आणि ईश्वराचा विचार करताना आपल्याला एक नवीन दृष्टी प्राप्त होईल. ती नवीन जाणीव आपल्याला करून घ्यायची आहे. म्हणून आत्ता जी आपली जाणीव आहे की जी चुकीची जाणीव आहे त्या जाणीवेचे डोळे झाकतील असं म्हटलं आहे. म्हणजे त्या जाणीव हाच शब्द भगवंताची जाणीव ह्या संदर्भातही येतो आणि ही प्रापंचिक आणि आपली जाणीव ह्या संदर्भातही येतो. त्यामुळे त्या अर्थामध्ये घोटाळा करू नका की झाकती जाणीवेचे डोळे जैसी तिरी नाव न ढळे टेकली सांती. म्हणजे योग्य प्रकारे नाव जर चिखलात रुतली तीरावरच्या मग ती अशी वाऱ्याने हलत नाही, तसं एकदा का ती जाणीवेचे डोळे ह्या जाणीवेचे डोळे पूर्णतः झाकले की मग आपलं मन विचलित होणार नाही. जे काही भगवंताचं स्वरूप आपल्याला कळलेलं आहे ते आपल्यासमोर तसंच राहील. तर अशा प्रकारे ही सुरुवात केली आहे ह्या अध्यायामध्ये. आणि मग आता पुढे काय म्हटलं आहे पहा. आता तिसऱ्या श्लोकानंतर काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूया की हे जे आहे की आता हे जे ज्ञान आहे भगवंताचं समग्र ज्ञान म्हणजे विज्ञानासह हे जे ज्ञान आहे ते आपल्याला व्हावं अशी इच्छा फार थोड्या लोकांची असते. कारण आपण आपल्या प्रापंचिक सुखांमध्ये, प्रापंचिक जीवनामध्ये इतके गुंतलेलो आणि त्याच आनंदामध्ये असतो की आपल्याला ह्या गोष्टी एक तर खऱ्याही वाटत नाहीत आणि खऱ्या असतील नसतील ह्याचाही आपण विचार करत नाही. म्हणजे आपल्या पलीकडे गेले, अलीकडे आली. कित्येक ठिकाणी वाचायला सुद्धा मिळतं, पेपरमध्ये वगैरे सुद्धा काही विचार प्रधान लेख असतात त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे उल्लेख केलेले आढळतात. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की त्या ठिकाणी सुद्धा असे उल्लेख आढळतात की आजकाल हे अशा प्रकारचे विचार लोकांच्या मनातनं गेलेलेच आहेत असं म्हटलं जातं. तर तसं खरं म्हणजे नाही आहे ते. तर म्हणजे भगवंताचं ज्ञान करून घ्यायचं. म्हणजे अगदी मी परवाच कुठेतरी वाचलं की गीता काय, उपनिषद काय, वेद काय आणि हे सगळं फार पूर्वीचं एक आपल्याला आज त्याची गरज काय आहे अशा प्रकारचा एक विचार कुठेतरी वाचला मी. आणि मला खरोखर असं वाटलं की आणि ह्याला विचारप्रधान लेखांचा जे पान आहे त्याच्यामध्ये तो लेख दिलेला होता. मला खरोखर आश्चर्य वाटलं की असं कसं काय लिहू शकतात. म्हणजे काही त्याच्यामागे कुठल्याही प्रकारचे नीट विचार नाही किंवा अभ्यास नाही असं वाटतं, मला तरी असं वाटतं. तर ते या ठिकाणी म्हटलंय की पै गा मनुष्याची या सहस्रशा माझी विपाईलेयाची येत दिवसा तैसे या दिवसे करा बहुवसा माझी विरळा जाणे. म्हणजे सहस्र मनुष्यांमध्ये फार विपाईला म्हणजे अगदी थोडे, काही थोड्या सहस्र माणसांमध्ये, हजारो माणसांमध्ये काही थोड्या लोकांना दिवसा याचा अर्थ इच्छा, की इच्छा असते की आपण भगवंताचं ज्ञान करून घ्यावं. ही इच्छा फार थोड्यांना असते आणि अशा इच्छा असणाऱ्यांमध्ये तैसे या दिवसे करा असं जे म्हटलं आहे. म्हणजे अशा इच्छा असणाऱ्यांमध्ये बहुवसा माझी
विरळा जाणे म्हणजे असे जरी जे काही आहेत बहुवस जे बरेच आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा फार माझी विरळा जाणे, मला जाणणारे फार विरळ आहेत, फार कमी आहेत. आधी इच्छा कमी जाणून घेण्याची, आणि ज्यांना कोणाला इच्छा असते त्यामधलं सुद्धा फारच थोड्या लोकांना माझं ज्ञान होतं. त्याच्यातच पुढे एक ओवी आहे, तैसे आस्थेचा महापुरी रिघताती कोटीवरी, परी प्राप्तीचा पैल तरी विपाईला निघे. लक्षात आलं अर्थ? की आस्थेचा महापुरी म्हणजे आस्था म्हणजे जाणून घेण्याची इच्छा, आस्था, इंटरेस्ट, त्याच्यामध्ये इंटरेस्ट असणं, जाणून घेण्याची इच्छा असणं, असं महापूर म्हटलंय त्याला. असा जो काही महापूर निघतो त्या महापुरामध्ये रिघताती कोटीवरी म्हणजे कोटी माणसं त्याच्यामध्ये शिरतात, असे की ज्यांना जाणून घ्यायचे असे कित्येक त्याच्यामध्ये शिरतात. परी प्राप्तीचा पैल तिरी विपाईला निघे, म्हणजे प्राप्ती फार पैल तीर आहे ना, तो तिथे पोचल्यानंतर प्राप्ती होणार आहे. म्हणजे ऐल तीरावर इथून निघालेत, आता पहिलं तीरावरती जायचं आहे आणि तिथे पोचल्यानंतर भगवंताची प्राप्ती होणार आहे. तर त्या पहिलं तीरी पोचून प्राप्ती होणारे विपाईला म्हणजे अगदीच विरळा, अगदीच थोडे असतात. आता त्यानंतर पुढे आता ह्याला अर्जुनाला सांगायला लागले आहेत की स्वतःचं ज्ञान ते त्याला द्यायला लागलेत, आणि ते कसं देत आहेत, काय काय सांगतायत त्याच्यामध्ये पहा. अवधारी गा धनंजया, पुढची मला वाटतं 15वी ओवी आहे. अवधारी गा धनंजया, हे महदादिक माझी माया, जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची. आता हे महत हा जो शब्द आहे त्याचा अर्थ काय, तो पुढे आहे बघा. 18वी ओवी जर तुम्ही पाहिली तर आप तेज गगन मही मारुत मन बुद्धी अहंकार पाहिलं. म्हणजे 5 आपण हे म्हणतो ना पंचमहाभूत, आणि म्हणजे आप तेज वायू आकाश हे जे आपण म्हणतो ही पंचमहाभूत, आणि बुद्धी मन बुद्धी आणि अहंकार हे 3 त्याच्यात आणखीन असं मिळून जे होतं त्याला म्हणतात अष्टधा. हे 8 भागाची प्रकृती, 8 भाग आहे ते, आणि त्याची प्रकृती, त्या प्रकृतीला म्हणतात अष्टधा प्रकृती. आणि ती जी अष्टधा प्रकृती आहे ती माझी माया असं म्हटलेलं आहे. महदादिक माझी माया असं जे म्हटलंय ते महत ह्या शब्दाचा अर्थ ही अष्टधा प्रकृती, आणि ह्या अष्टधा प्रकृती ही माझी माया. आता हे नीट लक्षात घ्या, कारण हा माया हा शब्द वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या प्रकारे मांडलेला आहे, आणि त्यामुळे आपण चुकीचा अर्थ घ्यायचा नाही आहे. इथे गीता जो अर्थ सांगते आहे तो अर्थ, ज्ञानेश्वरांनी जो सांगितलेला आहे तो अर्थ, आणि शंकराचार्यांनी गीतेवरती जे भाष्य केलेलं आहे तो अर्थ, ह्याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे शंकराचार्यांनी गीतेवरच भाष्य केलं आहे, पण त्यांनी माया हा शब्द फार वेगळ्या अर्थाने वापरलेला आहे. की जग हे सगळं जगन मिथ्या म्हटलेलं आहे ना, की जगन मिथ्या, सत्य काय आहे तर फक्त एकच सत्य, आणि ते म्हणजे ब्रह्म, आणि बाकी सगळं मिथ्या म्हणजे सगळं खोटं, सगळं आभास. त्या आभासाला माया असा शब्द शंकराचार्य वापरतात, पण त्या अर्थाने गीतेमध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये माया हा शब्द नाही आहे. हे अगदी नीट लक्षात असू दे, कधीही या शब्दाचा चुकीचा अर्थ इथे घेऊ नका. माया ह्याचा अर्थ जी अष्टधा प्रकृती म्हणजे अपरा प्रकृती,
अपरा प्रकृती जी असते ना ती माया. हाच अर्थ गीतेमध्ये आहे. माया या शब्दाचा अपरा प्रकृती किंवा अष्टधा प्रकृती हा अर्थ आहे. आणि त्यामुळे त्यांनी कसं म्हटलेलं आहे, हे महदादिक माझी माया, म्हणजे त्याला ते माझी मायाच म्हणतात. म्हणजे ही काहीतरी आभास आहे आणि हे सगळं खोटं आहे, म्हणजे जगन मिथ्या असा त्याच्यामध्ये अर्थच येत नाही की हे सगळं खोटं आहे. ज्या ठिकाणी भगवंत स्वतः म्हणतात की ही माझी माया आहे, ह्याचा अर्थ की माझंच रूप आहे, ते माझंच आहे. आणि ते कसं म्हटलंय की जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची, आपल्या स्वतःच्या अंगाची सावली जशी पडते तसं माझ्या भगवंत म्हणतात माझ्या अंगाची ते सावली आहे. म्हणजे काही फार वेगळं काही नाही आहे, ते खोटं नाही आहे, ते मिथ्या नाही आहे, आभास नाही आहे, इतकं स्पष्टपणे ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर ही जी अष्टधा प्रकृती आहे त्याला माया म्हटलेलं आहे. आणि त्याच्या पुढे जर आपण गेलो, त्याच्या पुढच्या 5व्या श्लोकानंतरचा जी 19वी ओवी आहे त्याच्यामध्ये म्हटलं आहे, म्हणजे ह्या काही शब्दांचे अर्थ नीट लक्षात राहावेत म्हणून मी पुन्हा या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करते. आणि या आठांची जे साम्यावस्था ते माझी परम प्रकृती पार्था. आठवतंय मी ह्याचा अर्थ सांगितलेला, परम प्रकृती म्हणजे पराप्रकृती, पराप्रकृती, पराप्रकृती. मला वाटतं त्यावेळेला मला आठवतं तू विचारलं तो मूळ माया ज्याला म्हटलेलं आहे दासबोधामध्ये, तर मूळ माया ती मूळ माया. आणि म्हणजे ह्या मूळ माया शब्दावरून मला एकदम आत्ता आठवण झाली की काही ठिकाणी तर असे काही उल्लेख आहेत की ईश्वराने म्हटलं की मी, म्हणजे आपण संत साहित्य जर वाचलं अधिक तर आपल्याला असं दिसतं की काही ठिकाणी ईश्वर असं म्हणतो की या मूळ मायेचंच मी अपत्य आहे, मी त्या. आणि म्हणून जनाबाईंनी म्हटलं आहे तिच्या एका ह्याच्यामध्ये अभंगामध्ये, ईश्वरा म्हणजे विठ्ठलाला जनाबाई अगदी शिव्याच देते, तर त्या ह्याच्यामध्ये ईश्वराला म्हटलंय अरे मूळ मायेच्या कार्ट्या असं म्हटलेलं आहे. म्हणजे इतकं की तो मूळ माया ह्याचा अर्थ पराप्रकृती, मूळ मायेचं कार्ट ह्याचा अर्थ तो आहे की ईश्वराची ती प्रकृती आहे, ईश्वराची प्रकृती. तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्या आठांची जे साम्यावस्था असं म्हटलं आहे, ह्याचं कारण असं की हे 8 वेगळे आहेत ना भाग. अष्टधा प्रकृती म्हटलं की 8 वेगळे झाले, त्यांची साम्यावस्था म्हणजे जेव्हा ते एक होतात, 8 भिन्न प्रकार न राहता जेव्हा ते एकत्र येतात, ऐक्य होतं, एक साम्य होतं त्यांच्यामध्ये, म्हणजे एक समान ते ज्या वेळेला होतात, विभिन्न राहत नाहीत, वेगळे राहत नाहीत, ती साम्यावस्था. आणि ती पराप्रकृती, ती समरसता, समरसता. साम्यावस्था म्हणजे एकत्रच येऊन जाणं, समरस होऊन जाणं, तर ती प्रकृती, ती पराप्रकृती. आणि त्या तिये नाम व्यवस्था जीवू ऐसी, म्हणजे त्या पराप्रकृतीतून जीव म्हणजे आत्मा, जीव ह्याचा या ठिकाणी अर्थ आत्मा असा आहे की आत्मा ज्याला आपण म्हणतो, आपण जे म्हणतो ईश्वराचा अंश, अंश ह्याचा अर्थ ईश्वराचा तुकडा नव्हे, पण ईश्वरच लहान प्रमाणामध्ये असा ईश्वराचा अंश तो आत्मा. आणि तो आत्मा ह्या पराप्रकृतीतूनच आलेला असतो, पराप्रकृतीतून आलेला. तिये म्हणजे त्या प्रकृतीला ती जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेतून जीवू ऐसी म्हणजे जीव त्यातून आलेला आहे. आणि मग ह्या जीवात जे जडाते जीववी, म्हणजे ही पराप्रकृती काय करते, जे जडाते जीववी चेतने ते चेतवी मना करवी मानवी शोक मोह. म्हणजे हे पुढे पुढे
कसं वाढत जातं, तर त्या पराप्रकृतीतून पुढे मग अष्टधा प्रकृती, अपरा प्रकृती वाढायला लागते. आणि ती कशी, मग जडाला जे जड शरीर असतं, निर्जीव शरीर जे असतं, त्याच्यामध्ये जीव येतो, आत्मा येतो, प्राण येतो, त्याच्यामध्ये चेतने ते चेतवी म्हणजे चैतन्य वाढतं त्याचं. मना करवी मानवी, मग त्याच्यात मन निर्माण होतं. म्हणजे आता तुम्ही जे कोणी पुढे गीतेच्यासाठी ह्याला येतात, अरविंदांचे विचार ऐकायला येतात, फार सुंदर अरविंदांचे विचार आहेत. आणि विशेषतः लाईफ डिवाईन तुम्ही ज्या वेळेला ऐकाल त्यावेळेला तर तुमच्या लक्षात येईल, इतके सुंदर त्यांनी ते विचार मांडलेले आहेत की पहिल्यांदा मॅटरमधून मग हे लाईफ निर्माण होतं. जीव जे म्हटलं आहे ना, लाईफ निर्माण होतं. मग ते पहिल्यांदा अगदी अमिबाच्या स्वरूपाचं असेल, अगदी लहान प्रमाणामध्ये असेल, त्याला काही मोठे काही अवयव नाहीत, काही नाही, इतक्या स्वरूपामध्ये ते असेल. तर पण ते लाईफ आहे. म्हणजे पहिल्यांदा नुसतं मॅटर म्हणजे जे जग निर्माण झालं, ते इव्होल्युशन कसं झालं, ते पहिलं इव्होल्युशन हे अशा प्रकारे त्यांनी दिलेलं आहे की पहिल्यांदा अगदी साधं नुसतं एक मॅटर, एक गोळा, पृथ्वीचा गोळा, जसे इतर काही ग्रह आहेत की ज्याच्यावर आपल्याला माहिती नाही की काही जीवन आहे की नाही, आपल्याला माहिती नाही, तसंच ह्याही ठिकाणी अगदी पहिल्यांदा तीच अवस्था होती, फक्त मॅटर होती. त्या मॅटरमधून लाईफ निर्माण झालं, त्या लाईफमधून बॉडी निर्माण झाली. बॉडी म्हणजे अवयव आले. मग ते पहिल्यांदा अगदी प्राणी होते, जनावरांचे जे काही स्वरूप, अगदी प्राण्यांचं स्वरूप, पण वेगवेगळे अवयव आले, म्हणजे बॉडी निर्माण झाली. आणि मग त्या बॉडीमध्ये हळूहळू प्रगती होत मानवाची बॉडी आली. म्हणजे मानवाचं शरीर. आणि मग मानवाचं एकदा शरीर आल्यानंतर पुढचा उत्क्रांतीचा टप्पा त्यांनी सांगितला, ते म्हणजे मन हे पुढची उत्क्रांती आहे की मानव म्हणून ज्या वेळेला हे झालं. आणि मन ह्याच्यामध्ये हे बुद्धी, अहंकार आणि मन हे तिन्ही एकत्र. बुद्धी पण म्हणजे मन ज्याला म्हटलं आहे, त्या मनामध्ये मन ह्याचा अर्थ केवळ आपण जो मनाचा अर्थ घेतो तो नव्हे आहे, तर बुद्धी पण आहे त्याच्यामध्ये. निर्णय घेण्याची शक्ती आहे, विचार करण्याची शक्ती आहे. तर बुद्धी आणि अहंकार हे सगळं मग आलं. तर असं ही उत्क्रांती ही पहिल्यांदा माइंडपर्यंत कशी झाली. म्हणजे मी एक थोडा दुसरा विचार सांगते, पण हा उत्क्रांतीचे जे काही त्यांनी विचार सांगितले इतके सुंदर आहेत की पहिल्यांदा मॅटरमधनं लाईफमधनं बॉडीमधनं माइंड आणि माइंड आल्यानंतर अरविंद असं म्हणतात, लाईफ डिवाईन इतकं सुंदर पुस्तक आहे सांगते, त्यामध्ये ते असं म्हणतात की उत्क्रांती जर इतक्या मॅटरपासून ते माइंडपर्यंत जर उत्क्रांती झाली असेल, तर ती उत्क्रांती तिथेच का थांबावी, त्याच्या पुढे काहीतरी व्हायला पाहिजे. आता डार्विननी जे काही उत्क्रांती सांगितली ती इथपर्यंतचीच सांगितली आहे, त्याच्या पुढची नाही सांगितली आहे. अरविंद आपल्याला त्याच्या पुढची उत्क्रांती सांगतात आणि ते त्यांची अशी हे आहे की माइंडमधून पुढे सुपर माइंड निर्माण. सुपर माइंड फार सुंदर कल्पना आहे की हे असं राहणार नाही आहे. म्हणजे आज जे आपण म्हणतो ना की आज आपण नेहमी म्हणतो की काय माणसाशी वागतात, आपल्याला ज्या सगळ्या समस्या, सगळे जगामध्ये काय चाललं आहे, कोण काय बोलतं आहे, कोण काय करतं आहे, राजकारणामध्ये काय चाललं आहे, समाजामध्ये काय चाललं आहे, कुटुंबांमध्ये काय परिस्थिती, हे सगळ्यांचे आपल्याला जे सगळे असे हे सगळे प्रॉब्लेम्स वाटत आहेत, आपल्याला जे सगळ्या समस्या वाटत आहेत, तर अरविंदांचं त्या बाबतीमध्ये असं मत आहे की हे हळूहळू म्हणजे त्याला कितीतरी काळ जाईल, असं नाही. आता ही एवढी उत्क्रांती व्हायला किती शतकं गेली, म्हणजे कित्येक हजारो वर्ष, शतकं कसली हजारो वर्ष गेली, मिलियन्स, अशी ती उत्क्रांती झाली. मग ह्याच्या पुढे सुद्धा ती उत्क्रांती व्हायला आणखी कितीतरी वेळ जाणार आहे, पण तिथपर्यंत जाणार आहे असं अरविंदांचे हे की सुपर माइंड. आणि मग त्यावेळेला हे सगळे प्रॉब्लेम्स
हे होतील. आणि मग ते कसे होतील, काय होतील, त्याच्यात आपली जबाबदारी काय आहे, ईश्वराचं साहाय्य कसं मिळतं, काय सुंदर त्यांनी, म्हणजे जे आपण म्हणतो ना की तुम्ही 2 पावलं तरी पुढे या, मग तो 10 पावलं येईल तुमच्यासाठी पुढे, असं जे म्हणतो ना, ते ह्या सगळ्या अरविंदांच्या विचारामध्ये आहे की तुम्ही आधी प्रयत्न तर करा. तुम्ही सगळ्या जगाला नाही सुधारू शकणार, स्वतःला तर सुधारू शकता, तर ते तरी प्रयत्न करा आणि तेवढे पुढे व्हा. हळूहळू तुमच्या प्रगतीला तरी तो ईश्वर साहाय्य देईल. आणि मग अशा प्रकारे थोडी माणसं, मग आणखी थोडी माणसं, असं करत करत सुपर माइंडपर्यंत प्रगती होणार आहे, असा आशावाद. अतिशय सुंदर कल्पना आहे. तर थोडंसं विषयांतर झालं, पण म्हणजे हे ह्याच्यामध्ये म्हणजे जडा ते जीववी, चेतने ते चेतवी, हे सगळं वाचताना मला ती सगळी आठवण झाली, म्हणून मी या गोष्टीचा उल्लेख केला. तर असे हे शोक, मोह, मग मन आलं की मग ह्या सगळ्या गोष्टी आल्या. म्हणजे माणूस आला, मग माणसाची बॉडी आली, त्याच्यामध्ये मन, बुद्धी, अहंकार सगळ्या गोष्टी आल्या. मग हे शोक, मोह ह्या सगळ्या गोष्टी आल्या. आणि मग पुन्हा म्हणजे अहंकार आला की आपण वेगळे, इतर माणसं वेगळी, आपला धर्म वेगळा, इतरांचे धर्म वेगळे, आपला देश, इतरांचे देश, ह्या सगळ्यामध्ये जो आपण भेदाभेद करतो, तो भेदाभेद सगळा मग पुढे असा निर्माण होतो. तर असं हे जग सगळं अशा प्रकारे वाढत जातं. आता त्याच्यामध्ये त्यांनी पुढच्या श्लोकानं, 6व्या श्लोकानंतर एका गोष्टीचा जो उल्लेख केलेला आहे की भूतसृष्टीची पडे टांकसाळं. अगदी सुरुवातीचीच ओवी आहे की टांगसाळीमध्ये जशी नाणी भराभर पडत असतात, कॉईन्स निर्माण होतात, तर ती तशी भूतसृष्टी वाढतच जाते. आणि मग कशी चतुर्विध ठसा उमटो लागे असं म्हटलं आहे. चतुर्विध ह्याचाही मी अर्थ सांगितला होता की 4 प्रकारचे जीव निर्माण होतात. अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भिज असे 4 प्रकारचे जीव निर्माण होतात. तर त्याला चतुर्विध ठसा उमटो लागे, म्हणजे त्या नाण्यांवरचा ठसा की हे कुठल्या प्रकारचं नाणं आहे असं, अशा प्रकारे, म्हणून तो ठसा शब्द वापरला. पण पुढे फार सुंदर एक शब्द आहेत. मोला तरी सरीसा परी थरची आनानं. फार सुंदर विचार आहे की थर वेगवेगळे आहेत, अनेक योनी आहेत, अनेक प्रकारच्या योनी आहेत, निरनिराळी विविधता खूप आहे ह्या सगळ्यामध्ये. पण विविधता असली आणि सगळा वेगळेपणा असला, थर ह्याचा अर्थ लेवल, म्हणजे लेवल असंही नव्हे पण वेगवेगळ्या प्रकार असा त्याचा अर्थ तिथे घ्यायचा. वेगवेगळे जरी प्रकार असले तरीसुद्धा त्याला काय म्हटलं आहे त्यांनी, मोला तरी सरिसा, म्हणजे सगळ्यांचं मूल्य समान आहे. मग तो अगदी लहानसा एवढासा जीव असो, नाहीतर खूप अगदी मोठा ज्ञानी महात्मा असो, कोणीही असो, त्यांचं मूल्य समान आहे. कारण एकच आत्मा सर्वांमध्ये आहे, तोच आत्मा सर्वांमध्ये आहे आणि त्यामुळे त्यांचं मूल्यामध्ये काही फरक नाही. बाहेरचं रूप वेगळं आहे पण त्यांचं मूल्य तेच आहे. त्यानंतर पुढे असं 27वी ओवी आहे की हे रूपक परी असो, म्हणजे मी असं एक रूपक सांगितलं की टांगसाळीतून पडणारी नाणी वगैरे अशा प्रकारचं मी रूपक सांगितलं. पण ते पुढे असं म्हणतात की हे नामरूपाचा अतिसो प्रकृतीचं कीजे. याचा अर्थ नाम आणि रूपामुळे जे वेगवेगळेपण येतं ते कोण करतं, प्रकृती करते.
ही जी प्रकृती आहे, अष्टधा प्रकृती, प्रत्येकाचं नाव वेगळं, प्रत्येकाचं रूप वेगळं, हे जे काही घडतं ते अष्टधा प्रकृतीमुळे घडतं. जरी मोल त्यांचं एकच आहे, मूल्य एकच आहे, पण त्यांच्यामध्ये जो फरक पडतो, कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी. आता आपण माणसंच जरी सगळी असलो तरी आपल्यातली प्रत्येकाची आपल्याला माहिती आहे प्रकृती ही जी प्रकृती अपरा प्रकृती आहे ते त्रिगुणात्मक प्रकृती आहे. म्हणून प्रत्येकामध्ये काही समान गुण नसतात. कोणात सात्विक जास्त, कोणात राजसिक जास्त, कोणात तामसिक जास्त, सगळं वेगवेगळ्या प्रकारे आणि त्याच्यात पुन्हा बदल होत असतात. तर त्यामुळे प्रकृती हे सगळे फरक किंवा हे सगळे त्यांच्यामधली भिन्नता जी निर्माण होते ती प्रकृतीमुळे होते. पण पुढे किती सुंदर हे सांगितलं आहे पहा, की आणि प्रकृती तव माझा ठाई बिंबे येथे आन नाही. म्हणजे प्रकृती सगळ्यांमध्ये फरक करते हे जरी खरं असलं तरी प्रकृती हे शेवटी माझं प्रतिबिंब आहे. प्रकृती हे माझं म्हणजे अपरा प्रकृती हे सुद्धा ईश्वराचंच प्रतिबिंब आहे. म्हणजे अपरा प्रकृती ही जरी कनिष्ठ दर्जाची असली तरी ते सुद्धा ईश्वराचंच स्वरूप आहे. म्हणून मागे मी एकदा सांगितलं होतं, आठवत असेल तर पहा, की क्षर आत्मा जो अपरा प्रकृतीमध्ये राहतो तो कनिष्ठ स्वरूपाचं त्याचं सगळं जीवन असलं तरीसुद्धा ईश्वर आहेच त्याच्यामध्ये. तर त्यामुळे ह्या ठिकाणी म्हटलं की प्रकृती हे सगळे फरक करते, पण प्रकृती हे शेवटी माझंच प्रतिबिंब आहे. आणि म्हणून काय आहे की म्हणून आदी मध्य अवसान पाही जगासी मी. म्हणजे जगाची आदी म्हणजे सुरुवात, मध्य आणि शेवट, संहार जो काही होतो जगाचा तो सगळा. आणि त्याच्या आधी एके ठिकाणी असं म्हटलं आहे की ही प्रकृती म्हणजे मी त्याचा आधी उल्लेख केला नाही, 26वी ओवी पाहिलीत ना तर त्या ठिकाणी एक लिहिलेलं आहे पहा असं, जे आखुनी नाणे विस्तारी पाठी तयाची आटणी करी, असं म्हटलं आहे तिथे. म्हणजे ती नाणी आहेत ना, म्हणजे विस्तार प्रकृतीच करते आणि पुन्हा तेच नाणी आठवूनही तीच प्रकृतीच टाकते. म्हणजे प्रकृती ह्या दोन्हीचंही म्हणजे सुरुवातही करणं आणि विनाशही करणं हे प्रकृतीच करत असते. आणि म्हणून असं म्हटलं, पण ती प्रकृती माझं प्रतिबिंब आहे आणि त्यामुळे आदी मध्य अवसान पाही जगासी मी. म्हणजे ईश्वराचं स्वरूप हे असं आहे की जगाची निर्मिती, जगाचं एक काय म्हणतो आपण नेहमीची अवस्था व्यवस्था आणि त्यानंतरचा संहार, हे सगळं जे आहे ते ईश्वरामुळेच खरं घडत असतं. जरी प्रकृती प्रत्यक्षात करत असेल तरी प्रकृती ही ईश्वराचं प्रतिबिंब आहे. आता ते स्पष्ट करण्यासाठी पुढे कसं एक उदाहरण दिलं पहा. हे पुढच्या 7व्या श्लोकानंतरची ओवी आहे. हे रोहिणीचे जळ तयाचे पाहता येई जे मूळ, ते रश्मी नवती केवळ होय तो भानू. हां, लक्षात आलं ना. रोहिणी म्हणजे मृगजळ. मृगजळ जे असतं ते मृगजळाचं मूळ कोणतं असं जर आपण पाहायला गेलो, म्हणजे मृगजळ कशामुळे निर्माण होतं तर आपल्याला असं वाटतं की रश्मी म्हणजे किरण, सूर्याचे किरण वाळूवरती अशा प्रकारे पडतात की त्यामुळे ते मृगजळासारखा भास आपल्याला होतो, पाण्याचा भास आपल्याला होतो. पण जर भानूच नसेल, सूर्यच नसेल तर ती किरणं तरी कुठून येणार. तर त्यामुळे खरं मूळ हे ते रश्मी नव्हे तर भानू आहे, सूर्य आहे. आणि त्याच प्रकारे इथेही जे सांगितलेलं आहे की प्रकृती भिन्नता म्हणजे जगाची आदी मध्य आणि अवसान हे तिन्ही प्रकृतीमुळे घडतं असं जे आपल्याला दिसतं तसं नाही आहे. त्याचं खरं कारण काय आहे तर मी आहे, ईश्वर आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि पुढे
आणखी छान शब्द वापरलेत की जगाचा आणि माझा संबंध कसा आहे, या सगळं विविधतेने भरलेलं हे सगळं जे जग आहे त्याचा आणि ईश्वराचा संबंध कसा आहे ते छान पुढच्या शब्दामध्ये आहे की मिया विश्व धरिजे जैसे सूत्रे मणी, असं म्हटलंय पहा 31व्या ओवीमध्ये. सूत्रामध्ये मणी ओवावेत, नाही तर मग ते मणी विखुरलेले राहतील, पण ते एका सूत्रामध्ये ओवले, दोऱ्यामध्ये ओवले की ते कसे एकत्र राहतात. तसं हे सगळं वेगवेगळं आहे, पण ते एकत्र राहण्याला कारण मी आहे, ईश्वर आहे. आणि त्याच्यात आणखीच भर पुढे घातली आहे. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाच्या सुती ओवले तैसे म्या जग धरिले सबाह्य अंतरी. म्हणजे सुवर्णाचेच मणी आणि सुवर्णाचा दोरा असं म्हणण्यामध्ये ईश्वर आणि हे सगळं विश्व ह्याच्यामध्ये फरक काही नाही, सोनंच आहे, दोन्हीही सोनंच आहे. कितीतरी सुंदर कल्पना आहे की ईश्वर श्रेष्ठ आहे, कबूल आहे, पण तरी तो ईश्वर हा आपल्यामध्ये आहेच, आपण ईश्वराचेच अंश आहोत. तर त्यामुळे म्हणून म्हटलेलं आहे की सुवर्णाचाच दोरा आणि सुवर्णाचेच मणी असं ते एकत्र केलेले माळ आहे. असं मी जग धरलं आहे सबाह्य अंतरी, म्हणजे आत बाहेर असं मी धरून ठेवलं आहे. आणि मग पुढे जे अगदी सुरुवातीला मी म्हटलं की विश्वातली प्रत्येक गोष्टीच्या मागे ईश्वर असतो किंवा ईश्वरामुळे ते निर्माण होतं. हे विचार आता पुढे कसं आहे दिलेत पहा. उदकी रसू म्हटलं आहे पुढचा, आता 9व्या श्लोकानंतर जे आले. उदकी रसू पवनी जो स्पर्शू, शशी सूर्य जो प्रकाशू, तो मीची जाण. हे सगळं जगातल्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. पुढे आहे पृथ्वीचा ठाई गंधू, म्हणजे पृथ्वीचा वास, मातीचा जो वास, सुंदर वास येतो, म्हणजे त्याला तुलनाच नाही, अशा प्रकारचा तो जो वास असतो तो वास म्हणजे मी. असं सगळं प्रत्येकामध्ये मी आहे असं. अशा या पुढच्या काही ओव्या आहेत. त्यानंतर हां, आता एकदम पुढे जाते 10व्या श्लोकानंतर किंवा 10वा श्लोक. त्याच्यातले महत्त्वाचे शब्द तेवढंच घेते, त्यातल्या ओव्या मी फारशा घेत नाही, कारण ते शब्दच महत्त्वाचे आहेत श्लोकातले आणि मला वाटतं मी ते घेतलेही होते. बीजम मा सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम, हे शब्द मी घेतले होते. मला आठवतं आहे की सर्व भूतमात्रांचं बीज काय आहे तर मी आहे. मी सर्व भूतमात्रांचं बीज आहे. बीज म्हणजे बीजापासून पुढे सगळं उगवतं, तर त्या सर्वाचं बीज कोण आहे तर मी आहे. विद्धी पार्थ सनातनम, म्हणजे पार्था विद्धी याचा अर्थ हे ज्ञान करून घे, हे लक्षात घे, हे मी तुला सांगतोय हे समजावून घे की हे बीज आहे, मी सर्व भूतांचं बीज आहे. आणि ते कसं बीज आहे, सनातनम म्हटलंय. सनातन ह्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका, हे मी तेव्हाही सांगितलं होतं. हां, अविनाशी, अनादी असंही नव्हे, अनादी तर आहेच, पण ते शाश्वत, ज्याला शाश्वत म्हणतात, की कायम असणारच आहे ते. सनातन याचा अर्थ शाश्वत. आपण एरवी सनातनी माणूस म्हणतो, म्हणजे अगदी कर्मठ माणूस असा काहीतरी आपण त्याचा अर्थ घेतो. तो अर्थ इथे नाही आहे. अर्थ अशा प्रकारचा आहे की सनातन याचा अर्थ शाश्वत बीज. आणि ते सांगण्याचं कारण असं की त्याला ते सनातन शब्द म्हणण्याचं कारण असं की पुढे त्या ओव्यांमध्ये आलेलं आहे. मी काही ओव्या घेत नाही आहे, पण मी साधारण तुम्हाला सांगते की बीज कसं असतं. एरवी जे बीज असतं ते
बीजाला अंकुर फुटतो, अंकुरातून वृक्ष निर्माण होतो. पण वृक्ष निर्माण झाला, त्या वृक्षाचं जे काष्ट असतं त्या काष्टामध्ये बी उरत नाही. बरोबर आहे ना? काष्टामध्ये बी उरत नाही. मग त्याला नंतर फळ आलं, त्या फळामध्ये बी असेल, पण जे सबंध झाड असतं त्या झाडाच्या काष्टामध्ये कुठेही बी नसतं. पण हे जे बीज आहे, ईश्वर हे जे बीज आहे ते सनातन आहे. म्हणजे वृक्ष निर्माण झाला, ह्या सगळ्या योनी निर्माण झाल्या, सगळी भूतमात्र निर्माण झाली, तरी ईश्वर बीज हे शाश्वत आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये अंश रूपाने ईश्वर आहेच, शाश्वत आहे. तो नाहीसा होत नाही. हा त्यातला फरक आहे. त्या ओव्यांमध्ये तो भाग आलेला आहे. आणि सगळं मग पुढे म्हणजे बुद्धिमंताची बुद्धी मी आहे, तेजस्विनाचं तेज मी आहे, असं त्या 10व्या श्लोकामध्ये आहे. पुढे त्यानंतर 11वा जो श्लोक आहे त्याचा मुद्दाम उल्लेख करते की त्याच्यामध्ये फार सुंदर शब्द आलेले आहेत आणि ते आपल्याला माहिती ते अर्थ आपल्या मनामध्ये पक्के असले पाहिजे. बलम बलवताम चाहम, म्हणजे बलवंताचं बळ जे आहे ते मीच आहे. जसं आधी म्हटलं आहे की बुद्धिमंताची बुद्धी मी आहे, तेजस्विता जे कोण असतात त्यांचं तेज मी आहे, तसं इथे म्हटलं आहे की बलवंताचं बल मी आहे. पण ते कसं आहे? काम राग विवर्जितम, हे फार महत्त्वाचं आहे. काम राग विवर्जितम म्हणजे राग ह्याचा अर्थ आसक्ती आणि काम याचा अर्थ इच्छा. पण ह्या ठिकाणी इच्छा काही वेळेला काम ह्याचा चांगली इच्छा असाही अर्थ असतो, परंतु ह्या ठिकाणी मात्र तो स्वार्थी इच्छा असं आहे. तर स्वार्थी इच्छा म्हणजे किंवा दुसऱ्यांचा नायनाट करण्याची इच्छा, आपलंच भलं व्हावं असं म्हणण्याची इच्छा, स्वार्थी इच्छा असा जो काम असतो आणि आसक्ती जी असते ती विवर्जितम म्हणजे जी नाही ती सोडून ते रहित असं बळ. नाही तर मग बलवंतामध्ये बळ खूप असेल तर तो जर असा आपल्या बळाचा वाटेल त्या प्रकारे उपयोग करायला लागला, निर्बळ माणसावरती किंवा कुठल्याही सज्जन माणसावरती आपल्या बळाचा उपयोग करायला लागला, जसं पूर्वी राक्षस हे ऋषीमुनींना त्रास देत असत, तर म्हणजे त्यांच्यामध्ये खूप बळ आहे म्हणून त्या बळाचा वापर ते अशा प्रकारे करत होते. तर तसं ते बळ मी नव्हे, तर मी बळ कुठलं? तर अशा प्रकारचं बळ की जे काम राग विवर्जित आहे, का अशा प्रकारचं बळ जे आहे ते बळ मी. आणि धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. भरतर्षभ हा शब्द अर्जुनाला उद्देशून वापरलेला आहे. म्हणजे भरतवंशातील अत्यंत श्रेष्ठ पुरुष असा त्याचा अर्थ होतो. तर अर्जुना, अरे श्रेष्ठ पुरुषा, भरतवंशातल्या श्रेष्ठ पुरुषा, मी कसा आहे तर आता तो धर्माविरुद्धो हा एकत्र जो शब्द आला आहे त्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका की धर्माचा विरुद्ध असा त्याचा अर्थ नाही आहे. तो शब्द नीट फोड करायची. धर्म अविरुद्ध, धर्माला धरून राहणारा, धर्माला अविरुद्ध असणारा असा जो भूतेषु म्हणजे भूतमात्रांमधला जो काम असतो. काम म्हणजे इच्छा. म्हणून मी म्हटलं की इच्छा, चांगली इच्छा म्हणजे कशी? ती अशी की धर्माला धरून असणारी जी चांगली इच्छा असते ती जी भूतमात्रांमध्ये असते ती म्हणजे ईश्वर असतं, ते ईश्वराचं स्वरूप असतं. आता ओव्या घेत नाही कारण हाच अर्थ त्या ओव्यांमध्ये आलेला आहे. आता त्याच्यानंतर पुढच्या 12व्या श्लोकानंतरच्या ओव्या ज्या आहेत त्याच्यामध्ये ह्याचा उल्लेख आहे की आपले जे सात्विक, राजसिक आणि तामसिक हे जे गुण असतात ते सुद्धा ईश्वर म्हणतो मीच आहे, मीच आहे. म्हणजे
असं नव्हे की केवळ अर्जुनाला शेवटी सांगितलेलं आहे 17व्या अध्यायामध्ये की तू गुणातीत हो, म्हणजे ह्या तिन्ही गुणांच्या पलीकडे तू जा. सात्विक गुणापर्यंत सुद्धा आपण, आपल्यासारखी माणसं सात्विक गुणापर्यंत पोचली तरी खूप मोठी प्रगती आहे. पण अर्जुनाला त्यांनी सांगितलं की तुझी प्रगती अशी व्हायला पाहिजे की जी गुणातीत असली पाहिजे. सात्विक असून सुद्धा चालणार नाही, कारण सात्विक माणसाला पुन्हा आपल्या सात्विकतेचा अहंकार, त्याचा दर्प असू शकतो आणि म्हणून ते सुद्धा नको, त्याच्याही पुढे जायचं आहे आणि म्हणून ते असं सांगितलेलं आहे. पण या ठिकाणी असं म्हटलं आहे की तीनही गुण मी आहे, तीनही गुण मीच आहे. कारण ह्याचं आपण ज्या वेळेला 17वा अध्याय, मी आता फार त्याचं हे करत नाही, स्पष्टीकरण करत नाही, कारण 17व्या अध्यायामध्ये आपण हे खूप चांगलं शिकणार आहोत की ज्या ठिकाणी आपल्याला असं सांगितलेलं आहे की हा राजसिक गुण म्हणजे सात्विक तर चांगला, पण राजसिक किंवा तामसिक सुद्धा काही वेळेला कसा चांगला असतो, त्याच्या काय, कोणत्या, त्याच्यातली काय बाजू चांगली असते हे फार सुंदर त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. आपण ते तेव्हा पाहू, मी आत्ता त्याचं एवढं स्पष्टीकरण करत नाही. पण अशा प्रकारे हे तिन्ही गुणसुद्धा मीच आहे असं ईश्वर म्हणतो. पण असं म्हणतो पुढे पहा, ओवीच वाचते मी. जे सात्विक हनभाव का रजतमादी सर्व ते मम रूप संभव ओळखतो. हां, हे आत्तापर्यंत कळलं, म्हणजे मी आत्ता जे सांगितलं ते इथे आलं. हे झाले जरी माझा ठाई, झाले जय, हां तिथे हे झाले जरी माझ्या ठाई, म्हणजे झाले याचा अर्थ जन्मले, हां निर्माण झाले. हे सत्व रजतम हे गुण जरी झाले, याचा अर्थ माझ्यामुळे ते निर्माण झाले भूतमात्रांमध्ये. परी यया माझी मी नाही. फार सुंदर हा विचार आहे आणि तो त्यांनी पुढे उदाहरणं देऊन फार छान स्पष्ट केलं आहे ज्ञानेश्वरांनी की यया माझी मी नाही, माझ्यामुळे ते निर्माण झाले किंवा मी ते निर्माण केले, पण त्याच्यामध्ये मी नाही. म्हणजे पुढच्या आपण उदाहरणं तर पाहूच ह्या, पण कारण उदाहरणं फार सुंदर आहेत, पण ह्याचा अर्थ आधी थोडा सांगते की ह्याला म्हणजे हे काहीतरी विसंगत वाटतं की हे मी निर्माण केले पण त्याच्यामध्ये मी नाही. म्हणजे काय, आता भूतमात्र मी निर्माण केली, भूतमात्रांमध्ये मी आहे असं म्हटलेलं आहे, पण ह्या गुणांमध्ये मी नाही. कारण काय आहे लक्षात घ्या की हा प्रत्येक गुण जो आहे ना तो मर्यादितच असतो ना. म्हणजे सत्व गुण जरी अगदी खूप चांगला उच्चतम गुण असला तरीसुद्धा त्यालाही मर्यादा आहे ना, काहीतरी मर्यादित गुण आहे तो. ईश्वराचं स्वरूप असं मर्यादित नाही, ईश्वर अमर्यादित आहे तो, म्हणून त्याला निर्गुण म्हटलं आहे, म्हणून त्याला निर्गुण म्हटलं आहे. म्हणजे तो गुण त्यांनी निर्माण केले पण तो निर्गुण आहे. ह्याचा अर्थ असा की कुठल्याही एकच हा गुण, जसं आपण काही वेळा म्हणतो नाही मला राग येतोच, हा माझा स्वभाव आहे, हा माझा गुणधर्म आहे असं आपण म्हणतो. म्हणजे जणू काही मी माझं उपजत मी तो घेऊनच आलेले आहे अशा प्रकारे आपण त्याचं म्हणजे ईश्वराने मला दिलं आहे. पण म्हणजे मग त्या रागाच्या पलीकडे आपण जातच नाही, मर्यादा निर्माण करतो आपण, आपल्याला स्वतःला मर्यादा निर्माण करतो. पण ईश्वर ह्या ठिकाणी जेव्हा म्हणतोय भगवंत की मी यया माझी नाही, याचा अर्थ असा की मी रागावलं म्हणजे रागिष्टच मी आहे असं मी नाही, किंवा मी तमोगुणी म्हणजे तमोगुणीच आहे असंही नाही. माझी मर्यादित नाही माझं स्वरूप, मी अमर्याद आहे. या कुठल्याही गुणामध्ये मी बसूच शकत नाही. मी निर्गुण आहे. पण निर्गुण याचा हा अर्थ आहे. निर्गुण ह्याचा फार चुकीचा अर्थ घेतला जातो की निर्गुण म्हणजे गुणरहित असं नव्हे. निर्गुण म्हणजे गुणरहित नव्हे. ईश्वरामध्ये सर्व गुण आहेत.
म्हणजे निर्गुण म्हणजे कुठलाही एक गुण त्याचा गुण नाही, म्हणून तो निर्गुण. आणि याला कृष्णाचं उदाहरण, कृष्णाचे जीवन फार सुंदर ह्याचं उदाहरण आहे. कृष्णाच्या जीवनामध्ये आपल्याला दिसतं की कृष्ण अत्यंत रागवलेला पण आहे. मला वाटतं कधीतरी वर्गात उल्लेख केला असेल ह्याचा, कदाचित नसेल केला तर पुन्हा करते, की कृष्णाचं जीवन जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की अत्यंत रागावलेलं आहे. कधी पहा की भीष्म आणि अर्जुन यांचं ज्या वेळेला युद्ध चाललं होतं आणि भीष्म सगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र अर्जुनावर वापरत होते, पण अर्जुन मात्र आपले हात राखून लढाई करत होता, शस्त्र वापरत नव्हता. आणि त्यावेळेला पांडव सैन्याची स्थिती अशी होती की खूप पांडव सैन्य आधीच नष्ट झालेलं होतं. आणि हे असंच जर होत राहिलं, अर्जुन जर पराक्रमाने लढला नाही आणि जर भीष्मानी असं सगळ्या त्यांना अवगत असलेल्या सगळ्या शस्त्रास्त्रांचा प्रयोग जर केला, पांडव सैन्य आजच्या दिवसात नष्ट होईल अशी स्थिती आलेली होती. त्यावेळेला अत्यंत रागाने त्यांनी रथातून खाली उडी घेतली आणि चक्र हातात घेऊन भीष्मांवरती तो धावून गेला. तो भीष्मांवरचा राग नव्हे, अर्जुनावरचा राग. अर्जुनावरती रागावून तो भीष्मांवरती धावून गेला. म्हणजे आपला राग त्यांनी व्यक्त केला, अत्यंत रागाने त्यांनी अर्जुनाकडे पाहिलं आणि तो निघाला. म्हणजे तो रागावला आहे. असे आणखीन कित्येक उदाहरणं आहेत कृष्णाच्या जीवनामध्ये की जिथे रागवायचं तिथे तो रागवलेला आहे. ह्याला अश्वत्थाम्याला त्यांनी शाप दिला की तू असा हजारो वर्ष, तू अशा प्रकारे 3000 वर्ष तू असा वेदनेने तळमळत राहशील. तू म्हणजे तू मरणार तर नाही, पण तू वेदनेने तळमळत राहशील असा शाप दिला. म्हणजे तो रागच होता त्याचा, की अश्वत्थाम्यावरती त्यांनी राग काढलेला आहे. तर म्हणजे रागवायचं तेव्हा तो रागवलेला पण आहे, पण तो जेव्हा रागवायचं नाही असं ठरवलंय त्यावेळेला शांतता, म्हणजे इतकी शांतता की मला वाटतं हे उदाहरण दिलं होतं वर्गात किंवा दुसरीकडे कुठे बोलले होते, मला आठवत नाही. असा एक प्रसंग घडला की कृष्ण रागवत नाही तर त्याला आता मी रागवायलाच लावीन असं ठरवून दुर्वास ऋषी आले. सांगितलं होतं ना, हां, दुर्वास ऋषी आले आणि त्यांनी सांगितलं की मला म्हणजे रथ तयार करा, त्या रथाला कृष्ण आणि रुक्मिणीनी जुंपून घ्यायचं आणि मी रथात बसणार आणि मला सबंध द्वारकेमध्ये फिरवून आणा. आणि कृष्ण कबूल झाला आणि रथयात्रा निघाली. आणि त्या रथयात्रेमध्ये ते चालू असताना कित्येक वेळेला तो अशा प्रकारे चापकाचे फटके मारणं किंवा हे करणं, आरडाओरडा करणं, हे सगळं द्रौपदीवर करत होता की शेवटी द्रौपदी खाली पडली. आणि त्यावेळेला तरीही कृष्ण शांत होता. द्रौपदी खाली पडली तरीही कृष्ण शांत होता. पण तू रुक्मिणी मी द्रौपदीच म्हटलं का, रुक्मिणी बोलताना कुठं. तर रुक्मिणी खाली पडली आणि तरीही श्रीकृष्ण शांत होता. पण दुर्वासच शेवटी घाबरले आणि पळून गेले. रुक्मिणी पडलेली बघितल्यानंतर दुर्वासांनाच हे झालं आणि दुर्वास पळून गेले. म्हणजे जिथे शांत राहायचं तिथे इतकी परिस्थिती आली तरीसुद्धा शांत म्हणजे शांतपणा आणि राग हे जे दोन इतके विरोधी गुण, ते दोन्ही गुण त्यांनी आपल्यामध्ये दाखवले. म्हणजे निर्गुण याचा अर्थ गुणरहित नव्हे, सर्व गुण संपन्न असा करा त्याचा अर्थ. कुठलाही गुण तो दाखवू शकतो असा करा म्हणजे त्याचा अर्थ आहे.
गुणातीत, पण म्हणजे गुणातीतचाही काही वेळेला असा अर्थ घेतला जातो की कुठलाच गुण नाही असं समजलं जातं. गुणातीत पण तो असा गुणातीत की कुठलाही गुण त्याला पाहिजे त्यावेळेला तो दाखवू शकतो. ही कृष्णाची जीवनातली कथा. तर अशा प्रकारे हे सगळे गुण मीच आहे, पण त्या गुणात मी नाही असं जे म्हटलं आहे त्याचं कारण असं की त्या गुणात मी नाही, म्हणजे मी कुठल्याही एका गुणाने मर्यादित होतच नाही. मला मर्यादा नाही, मी अमर्याद आहे, मी कुठल्याही गुणामध्ये बसत नाही. आणि मग ते सांगताना त्यांनी उदाहरणं दिली आहेत की जैसी स्वप्नीचा डोही जागृती न बुडे, म्हणजे स्वप्न पडतं, त्या स्वप्नामध्ये आपल्याला खूप काय काय दिसतं, पण ह्याचा अर्थ ते स्वप्नच असतं. स्वप्न संपल्यानंतर जागृती काही आपण जे जागृत झाल्यानंतर जी खरी परिस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे, ती तशीच राहते. तर स्वप्नीचा डोही जागृती न बुडे, अशा प्रकारे काही उदाहरणं त्यांनी दिली आहेत. आता सगळं मी सांगत नाही, पण असं गुण माझ्यामुळे निर्माण होतात, पण मी गुणात नाही. त्यानंतर मग पुढे एका गोष्टीचा उल्लेख करते 13व्या श्लोकानंतर. आता त्यांनी जे म्हटलेलं आहे की हे सगळं जग मी निर्माण केलं आहे, ह्याचा आदी मध्य आणि अंत सगळं मी माझ्यामुळे घडतं वगैरे, हे सगळं असलं तरी मग आपल्याला तो परमेश्वराचा विसर का पडतो, ह्याचं ह्याबद्दलचा उल्लेख आता ह्या पुढच्या ह्या भागामध्ये आहे 13व्या श्लोकानंतर. आणि मी फक्त ओव्या काही थोड्या घेते. कशी ओवी आहे पहा. उदकी झाली बाबुळी, बाबुळी म्हणजे वरती वनस्पती, शेवाळ असंच नाही, काही वेळेला सबंध पाणी झाकलं जातं. हां, जलपर्णी, सबंध पाणीच झाकलं जातं त्या वनस्पतीनी, जलपर्णीनी, त्याला बाबुळी असं म्हणतात. शेवाळ हे काही वेळेला अगदी थोडं येतं, पण हे केवळ शेवाळ नव्हे, तर बाबुळी याचा अर्थ अगदी ती जलपर्णी. आणि त्यात तशी जलपर्णी आली की हे पाणी सुरू कुठे होतं हे सुद्धा कळत नाही, इतकं म्हणजे बाहेरची वनस्पती आणि त्या वनस्पती सारख्याच वाटतात. आणि त्यामुळे उदकात ते जैसे झाकोळी, म्हणजे पाणी झाकूनच टाकलं जातं असं जे. किंवा पुढे त्यांनी आणखी एक उदाहरण दिले. हा गा स्वप्न हे लटिके म्हणो ये, वरी निद्रावशे बाणले होये, तव आठवू काय देत आहे आपण पेया. म्हणजे जोपर्यंत आपण स्वप्नात असतो तोपर्यंत म्हणजे त्या निद्रावश्य आपण झालेलं असतो आणि आपण ते स्वप्नच पाहत असतो, त्यावेळेला तेच खरं वाटतं. आणि खरं जे काय आहे ते आपल्याला जागृत अवस्थेतलं आपल्याला काही आठवतसुद्धा नाही त्या वेळेला. तसं ही परिस्थिती आहे की आपण ज्या वेळेला जगामध्ये आपण माणसं वावरत असतो त्यावेळेला परमेश्वराला आपण अशामुळे विसरून जातो. आपण या प्रपंचात गुंततो, प्रपंचातल्या सुखांमध्ये आपण गुंततो, ते सुख दुःख ह्याच्यातच आपण असतो फक्त. आणि हां, ते हे म्हटलं आहे पुढे पहा. ओवी आहे 66वी. जैसे भूत जात सर्व, हे माझेची कीर अवयव. हां, माझे म्हणजे माझेच अवयव असल्यासारखे आहेत हे सगळे भूत जात, हे माझेच अवयव असल्यासारखे आहेत. इथे त्यांनी म्हटलं आहे अवयव म्हणून, पण खरोखरच आपण ज्या वेळेला 11वा अध्याय पाहणार, त्या 11व्या अध्यायामध्ये आपण ते जे विश्वरूप दर्शन जे काही त्यांनी दिलं आहे त्यामध्ये भगवंताचे म्हणजे ईश्वराचे अवयवच इतके, हे सगळे हात, हे सगळे डोळे, हे सगळं अशा प्रकारे तो अर्जुनाला दिसतो. तर असं हे जे आहे तर म्हणजे हे म्हणून ह्या ठिकाणी नुसता अवयव उल्लेख केला आहे, पण त्या 11व्या अध्यायामध्ये खरोखर अवयव कसे
हे ईश्वराचं स्वरूप त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर हे माझेची कीर अवयव परी मायायोगे जीवदशे आले. म्हणजे मायायोगे म्हणजे पुन्हा अपरा प्रकृती, अष्टदा प्रकृती. आणि त्यामुळे आता हे जे जीवदशे आले असं जे म्हटलं आहे ना, मगाशी मी तुम्हाला जीव याचा अर्थ आत्मा असं सांगितलं, बरोबर आहे. आता इथे जीवदशा असं जे म्हटलं आहे त्यामध्ये थोडा वेगळा भाव आहे. आणि तो असा की तो जो जीव आत्मा जो आला आहे तो त्या अपरा प्रकृतीमध्ये ज्या वेळेला गुंतला जातो, त्याच्यामध्ये जेव्हा तो राहतो त्यावेळेला ही जीवदशा म्हणजे सगळं प्रापंचिक सुखदुःख निर्माण होतात. जीवदशा ह्याचा अर्थ तो की क्षर आत्म्याची म्हणजे अक्षरापासून तो क्षर झाला. आता हे सगळे शब्द तुम्हाला कळत आहेत असं मी गृहीत धरते, कारण अक्षर म्हणजे काय, क्षर म्हणजे काय सगळं आपण पाहिलेलं आहे. तर अक्षरापासून ज्या वेळेला तो क्षर अवस्थेमध्ये येतो आणि अपरा प्रकृतीमध्ये गुंततो त्यावेळेला ही जीवदशा निर्माण होते. माया म्हणूनच मायायोगे असं म्हटलं आहे. ही माया म्हणजे अपरा प्रकृती. या अपरा प्रकृतीमुळे जीवदशा आलेली आहे, त्याला जीवदशा आलेली आहे. तर तो जो मूळ जीव, जो अक्षर आत्मा, जो अक्षर ब्रह्माचं स्वरूप, ते त्याला आता जीवदशा आलेली आहे. म्हणून पुढची ओळी, म्हणून माझेची मी नवती, माझेची मज नोळखिती. किती छान शब्द आहेत बघा. म्हणजे म्हणून म्हणजे हे जीवदशेला आलेत त्यामुळे म्हणून माझेची म्हणजे हे सगळे माझेच आहेत, मीच माझंच स्वरूप आहे. पण ते मी नव्हती कारण त्यांचं स्वरूप बदललं आहे, जीवदशेत आहेत ते. माझेची मज नोळखिती म्हणजे ते माझेच आहेत पण ते मला ओळखत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या आईवडिलांपासून एखादं मूल दूर कुठेतरी गेलं, आईवडिलांना कसं ओळखेल ते लहानपणापासून जर दूर असेल, तसं काहीतरी या ठिकाणी झालेलं आहे. माझेची मज नोळखिती. आणि का तर अहमता भ्रांती विषयांत झाले. अहमता भ्रांती, अहमत म्हणजे मीपणा, इगोइझम. अहमता भ्रांती, ती भ्रांती आहे, खरं नाही आहे. हे मीच स्वरूप जे आपल्याला वाटतंय हे खरं नाही आहे, हे भ्रांती आहे. आणि त्या अहमताच्या भ्रांतीमुळे ते विषयांध झालेले आहे. विषयांनी अंध म्हणजे फक्त त्यांना विषय दिसतात, बाकी काहीही त्यांना दिसत नाही. विषय म्हणजे इंद्रियांची सुख. आता पुढे 14व्या श्लोकानंतर मग काय, मग आता ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं. तर आता महदादी हे माझी माया उतरोनिया धनंजया मी होई जे हे आया कैसे निये. म्हणजे ही जी सगळी महदादी माया म्हणजे अष्टदा प्रकृतीची, ही अपरा प्रकृतीची ही जी माया आहे ती टाकून धनंजया म्हणजे अर्जुना मी होई जे, हे सगळे मी माझं पण त्यांना येईल, ईश्वर पण त्यांना येईल. किंवा आया ह्याचा अर्थ स्वाधीन होणं. स्वाधीन होणं म्हणजे ईश्वराच्या स्वाधीन, ईश्वराशी एकरूप असं ते कधी होतील. आता ते तसे होण्यामध्ये काय अडचण आहे ते आता पुढे सगळं सांगितलं. हां, असं होण्यामध्ये काय अडचण आहे की माझं जे मूळचं स्वरूप आहे ते गेलं आहे आणि आता ते अशा प्रकारचे जे जीवदशेला आलेत त्यातून ते बाहेर पडायला अडचण काय आहे. तर ती आता कशी आहे तर ह्या मला वाटतं 69 ओवीपासून पुढे ह्या माया नदीचं सगळं वर्णन आहे.
आता मी ते सगळं वर्णन करत नाही, मी सगळं तुम्हाला समजावून सांगितलं आहे की माया नदीमध्ये ते कसे अडकलेत, मग काय काय होतं, मग त्याच्यातून बाहेर पडता येत कसं नाही, हे सगळं मी सांगितलेलं आहे. आता पुन्हा वेळ घालवत नाही. आणि त्याच्यात शेवटी जो एक उल्लेख आहे, म्हणजे साधारण 81 किंवा 82 ओवीच्या नंतर पहा, म्हणजे 83 पासून पहा की ह्या पुढच्या ज्या ओव्या आहेत ना, की ह्या माया नदीतून बाहेर पडण्यासाठी जो प्रयत्न माणसं करतात, तो प्रयत्न कसा फसतो, तो प्रयत्न का फसतो, कसा फसतो, हे ह्या पुढच्या भागामध्ये सांगितलं आहे. आणि त्यामध्ये मुख्य एक आहे की ही 83 ओवी जी ह्या पानावरच सुरू होते. एक स्वयंबुद्धीचा बाहिनी रिगाले तयाची शुद्धीची नाही. म्हणजे आपणच आपल्याला ह्या स्वतःच्या प्रयत्नांनी काहींना असं वाटतं की काय मी करू शकतो, म्हणजे इगो किती असतो माणसामध्ये, अहंकार किती असतो, त्यात काय मला आता जर ह्या मायेतून बाहेर पडायचं आहे तर मी प्रयत्न करू शकतो, तोही प्रयत्न मी करू शकतो, असा स्वयंबुद्धीने असा जर प्रयत्न करायला माणूस जेव्हा लागतो त्यावेळेला त्याचं काय होतं, तयाची शुद्धीची नाही. म्हणजे त्याचा ठाव ठिकाणाच पुरत नाही. त्या माया नदीमध्ये तो कुठे हे होऊन जातो, म्हणजे नदी आहे ना, ती नदीचं वर्णन आहे, त्यामुळे तो नदीमध्ये कुठे बुडून जातो त्याचा काही ठाव ठिकाणाच राहत नाही. आणि कोण कसे प्रयत्न करतं, तर कोण वेदत्रयाची या सांगडी घेतली या अहमभावाची या धोंडी, मदमीनाचा तोंडी सगळेची गेले. आता अगदी प्रत्येक शब्द सांगत नाही, पण काही जण वेदत्रय म्हणजे 3 वेद त्यांच्या सांगडीचा आश्रय करतात. सांगडी याचा अर्थ की पोहताना म्हणजे पाण्यात आपण बुडू नये म्हणून जे तरंगण्यासाठी ज्याचा आधार घ्यायचा असतो तो त्याला सांगडी असं म्हणतात. तर भोपळा असेल किंवा लाकूड असेल, काही असू शकतं, पण साधारणपणे भोपळा असा त्याचा अर्थ जास्ती घेतला जातो. तर ती जी सांगडी असते त्याचा आधार कोणी घेतं. नंतर कोणी वयसेचे जाड बांधले, म्हणजे वयसा ह्याचा अर्थ तारुण्य. ह्या ठिकाणी तारुण्यामध्ये एक उन्माद असतो की काही नाही, आम्हाला काय वाटेल ते आम्ही करू शकतो, अशा प्रकारची एक वृत्ती असते. तर आम्ही ह्या सगळ्यातून बाहेर पडू शकतो आमच्या स्वतःच्या प्रयत्नांनी, असं वाटत असतं तरुण वयामध्ये. पण शेवटी त्यांनासुद्धा ते सुद्धा शेवटी विषय मगरी सांडिले चघळून या, म्हणजे ते सुद्धा तारुण्याचा काळ आहे, त्यामुळे विषयांमध्ये ते हे होऊन जातात, त्यांचा अंत होऊन जातो. म्हणजे ते सुद्धा काही तरुण जाऊ शकत नाहीत. वृद्धपणा आला की मग पुन्हा मतिभ्रंश ही वृद्धा काळामध्ये म्हणजे नाही काही करताच येत नाही, म्हणजे आपली बुद्धीच जर कमी झाली, आठवणी राहत नाहीत, हे होत नाही, आणि मग त्यात म्हणून म्हणजे वयानुसार पुन्हा हे अडथळे निर्माण होतात. तर अशा प्रकारे आपण प्रयत्न करून आपण ह्याच्यातून बाहेर पडू शकत नाही. हे असं वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. कोणी कर्माच्या आधारे बाहेर पडतो, कोणी वैराग्याच्या आधारे बाहेर पडण्याचा प्रयत्न करतं, वगैरे वगैरे असे सगळं प्रयत्न करतात. परंतु हे सगळे प्रयत्न कशासारखे आहेत, 93वी ओवी पहा, त्याच्यामध्ये असं म्हटलं हे प्रयत्न
त्याला फळ, ह्या प्रयत्नांना फळ येणं किती अशक्य आहे हे सांगण्यासाठी ही 93 ओवीमध्ये असं म्हटलं आहे, जरी अपथ्यशिळा व्याधी, म्हणजे जो माणूस कायम अपथ्यच करतो त्याची व्याधी कधी बरी होणं शक्य नाही. हे जितकं अशक्य आहे, तसंच साधूसी दुर्जनाची बुद्धी कळणं हे जितकं अवघड आहे. किंवा रागी सांडी रिद्धी आली सांगती, म्हणजे सहज रिद्धी याचा अर्थ वृद्धी म्हणजे वैभव, सगळं सहजपणे मिळतं आहे. आणि कोण आहे रागी, म्हणजे ज्याला सगळी आसक्तीच आहे वैभवाची, असा माणूस काय सहजपणे टाकून देईल का? आलेलीच सहज चालून आलेली वैभव सगळं काही टाकून देईल का? हे जितकं अशक्य आहे तितकं हे सगळे प्रयत्न आपले आपण करून ह्या माया नदीतून बाहेर पडणं अशक्य आहे असं एकूण म्हटलेलं आहे. आणि मग पुढे हे मी आता सगळं अगदी प्रत्येक गोष्ट सांगत नाही त्यातली, मग आता ह्यातून बाहेर पडायचं असेल तर त्याला एकच मार्ग आहे आणि तो पुढे सांगितला आहे. म्हणून आता पहा 96 ओवी पहा. म्हणून गा पंडुसुता, नाही तो भाग सोडा. हां 97 ओवी पहा. येथे एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडीये सरले माया जळ. हां आठवतं? हां, ह्या तीरावरच ती नदीचं सगळं पाणी संपूनच गेलं. पैल तीराला जाण्याची गरजच नाही, ह्या तीरावरच माया नदी सगळी आटूनच गेली. कारण पैल तीर आहे तिथे निवृत्ती आहे, तिथे भगवंत आहे. तर त्या भगवंताकडे पोचायला मध्ये पाण्याचा जो अडथळा होता ते सगळं पाणीमुळे संपूनच गेलं. कधी संपतं ते पाणी? तर ज्या वेळेला सर्व भावे मज भजले, सर्व भावानी पूर्ण अगदी मनापासूनही नाही म्हणायचं त्याला, कारण मनापासून आपण खूप वेळेला म्हणतो की ही माझी अगदी मनापासून इच्छा आहे, ही माझी मनापासून प्रार्थना आहे देवा, असं आपण म्हणतो. कारण आपल्याला त्याच्या पलीकडे आपण जातच नाही, मनाच्या पलीकडे आपण विचारच करत नाही. म्हणून आपण असं म्हणतो की माझं हे सगळं मनापासून आहे असं म्हणतो. पण त्या मनाच्या मनापासून म्हणतात ते द्वैत राहतं, त्याच्यात द्वैत तर राहतं, पण तरीसुद्धा नाही. हां, म्हणजे ते द्वैत कधी संपेल? ज्या वेळेला आतून ते अंतस्फुरण होईल ना, म्हणजे आतमध्ये जो आत्मा आहे, जो हृदयस्थ ईश्वर आहे, जो हृदयस्थ ईश्वर आहे, तो आपल्याला खरं म्हणजे मार्गदर्शन करत असतो. आपल्यामध्ये असलेला ईश्वर हा आपल्याला योग्य मार्गाला नेण्याकडे प्रयत्न करत असतो. पण आपले कान बंद असतात, आपली दृष्टी बंद असते. आपली दृष्टी, आपले कान, आपली सगळी इंद्रिय बाह्य जगाकडे लागलेली असतात. त्यामुळे हृदयस्थ ईश्वराचं सांगणं आपल्याला कळतच नाही. तर ते जेव्हा आतून अंतःकरणातून स्फुरणं म्हणतात ना, स्फुरलं असं ज्या वेळेला आपण म्हणतो, ते जे स्फुरण आहे ते त्या आतल्या आपल्या आत्मा जो आहे, आपल्या आतमध्ये जो आहे त्यांनी दिलेलं तो मार्ग आहे, त्याचं ते स्फुरण असतं. तर तसं आहे ते. तर सर्व भावे मज भजले म्हणजे मनापासून सुद्धा नव्हे, ते अंतःकरणापासून आपल्या आत्म्यापासून झालेलं स्फुरण असं ज्या वेळेला असतं त्यावेळेला ते ऐलीच थडीये सरले माया जळ. म्हणजे इतकी ज्या वेळेला तुम्ही, आणि भजले ह्याचा अर्थ भजणं म्हणजे भजन करणं नव्हे, प्रेम करणं. प्रेम करणं, भक्ती आणि प्रेम ह्याच्यामध्ये थोडा फरक आहे. भक्तीपेक्षा प्रेम, किंवा मग असं म्हणू आपण प्रेमपूर्ण भक्ती असं फार तर म्हणता येईल. प्रेमपूर्ण भक्ती म्हणजे प्रेम ह्याचा अर्थच असा की आपण आपल्या मुलांवरती जे प्रेम करतो,
त्याला दुःख झालेलं आपल्याला दुःख होतं, त्याचं सुख हे आपल्याला सुख वाटतं, त्याच्या इच्छा या आपल्या इच्छा असतात. हे एकात्म होणं जे असतं आई आणि मुलाचं किंवा पिता आणि मुलाचं, हे जे एकात्म होणं असतं ते प्रेम असतं, ते प्रेम असतं. आणि ते प्रेम म्हणजे भक्तीपेक्षा हे, कारण भक्ती खूप वेळेला आपण भक्तीचा अर्थ असाच घेतो की आपण अगदी खूप देवाची सेवा करतोय, अगदी सगळं तिथेच आपलं सगळं आयुष्य आपण तिथेच काढतोय, आपण घरी पण जात नाही, देवळामध्येच राहतोय, झाडणं पुसणं करतोय, सगळं स्वच्छता करतोय, त्याचीच सेवा आपण करतोय, आपल्याला दुसरं आयुष्य नाही. ही केवळ सेवा म्हणजे भक्ती नव्हे. भक्ती ही कुठून तरी आतून येत असते, खूप मोठं प्रेम असतं त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही ही सेवा न करता सुद्धा ते प्रेम तुम्ही व्यक्त करू शकता ईश्वराबद्दलचं. आणि ते जे प्रेम आहे ना, ते प्रेम सर्व, म्हणून त्याला सर्व भावे म्हटलं आहे. सर्व भावे म्हणजे नुसतं मनापासून म्हटलं तर मनातलं प्रेम हे फार वरवरचं असतं, कारण मनच आपलं इतकं चंचल आहे. आत्ता इथे तर कुठे नंतर कुठे जातं. हिनी म्हटलं बहिणा बहिणी ना, आत्ता भुईवर इथं गेलं, कुठे आकाशामध्ये कधी जाता आपल्याला पत्ता लागत नाही, असं आपलं चंचल मन. त्या मनामध्ये असलेलं ती भक्ती कुठे राहणार, ती तशीच राहणार. आज काहीतरी अडथळा आला किंवा काहीतरी हे झालं, एखादं खूप काहीतरी यश प्राप्त झालं की ईश्वराला विसरतात माणसं. ते सगळं आपलं यश मानतात, ईश्वराला विसरतात. म्हणजे ह्याचा अर्थ असा की म्हणजे त्या ईश्वरापासून कधीही ज्या वेळेला आपण तुटतच नाही, इतकं हे प्रेम असतं. ते प्रेम म्हणजे तुझं सुख ते माझं सुख. म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की त्या मुलाला, तो आता मूल आपलं मोठं झालं म्हणून त्या मुलाला आपण आपल्याच ताब्यात ठेवायचं, हे प्रेम नव्हे, हा अहंकार आहे. आणि असं खूप स्त्रिया करतात की नाही, माझ्या इच्छेप्रमाणेच माझा मुलगा वागतो, ह्यालाच फार मोठं मानतात. ते प्रेम नसतं, तो अहंकार असतो, स्वार्थ असतो, स्वार्थ असतो ते प्रेम नसतं. तू आहेस ना सुखी, जिथे असशील तिथे तू सुखी राहा, तुझ्या सुखामध्ये माझं सुख आहे, असं जी आई म्हणते ना, ते प्रेम असतं. तर अशा प्रकारे सर्व भावे मज भजले, ह्या सर्व भावेमध्ये हा अर्थ आहे, सर्व भावे मज भजले. तर या ऐलीचं थडिये सरले मायाजळ. मग हे राहिलं कुठे, मग मायाजळ राहतच नाही. आता पुढच्या ओव्या मी सगळ्या घेतल्या आहेत. तो बोधाचा जोडला तारा वगैरे मी सगळं समजावून सांगितलं आहे. तारा याचा अर्थ काय हे मी सांगितलं होतं त्यावेळेला, आता इतकं घेत नाही. पण एकूण ह्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की जे ईश्वराची भक्ती करतात आणि सर्व भावे भक्ती करतात ते ईश्वरापर्यंत पोचतात. त्यांना ह्या माया नदीचा अडथळा त्यांच्यामध्ये येत नाही. आणि पण मग पुढे पहा 102व्या ओवीमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे, येणे उपाये मज भजले, ते हे माझी माया तरले, परी ऐसे भक्त विपाईले, बहुवस नाही. विपाईले म्हणजे थोडे, मोजके असे जे भक्त असतात की जे खरंच प्रेमपूर्ण भक्ती माझी करतात, असे भक्त फार थोडे असतात. आणि भक्तीचं सगळं हे आपण नंतर पुढे पाहणार आहोत, त्यामुळे आत्ता मी फार त्याच्याबद्दल बोलत नाही की भक्ती कशी असावी, ज्ञानी भक्ती कशी असते, त्याचं फार सुंदर वर्णन पुढे 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 येत जाणार आहे. तर ते जे आहे, तर असे भक्त बहुवस नाही, फार थोडे असतात. आणि पुढचा जो भाग आहे अगदी 15 आणि 16 मी फक्त त्या ह्याच्यातले शब्द सांगते आणि आज थांबते. 15 आणि 16 श्लोकामधले काही महत्त्वाचे शब्द मी सांगितले होते. 16व्यातलेही सांगितले होते ना, हां का नाही? नाही एवढंच झालं, 100 वयापर्यंत झालं मला.
नाही नाही, मला आठवतं 15वा श्लोक मी घेतला. नाही, मी परत घेणार आहे. हो, पण त्या श्लोकांमधले काही महत्त्वाचे शब्द मी सांगितले होते पहा. आठवा, आता आठवेल तुम्हाला मी सांगितल्यानंतर. न माम दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमः. म्हणजे भगवंत या ठिकाणी असं म्हणतात, माझ्यापर्यंत कोण पोचतं आणि कोण पोचत नाही हे ह्या 2 श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. तर पहिल्या श्लोकामध्ये कोण माझ्यापर्यंत पोचत नाही किंवा कोण माझी खरी भक्ती करत नाही असंच म्हणा. कोण माझी खरी भक्ती करत नाही, कारण प्रपद्यन्ते ह्याच्यामध्ये तो अर्थ आहे की भक्ती करणं मग ईश्वरापर्यंत पोचणं. तर कोण माझ्यापर्यंत पोचत नाही हे सांगताना त्यांनी काय म्हटलेलं आहे. पहिला शब्द आहे दुष्कृतीनो. हां, म्हणजे दुष्कृती करणारे. पण कसे, त्याच्यापुढे मूढा शब्द आहे. तर अज्ञानामुळे जे दुष्कृती करतात, म्हणजे दुष्कृती आहे, वाईट काहीतरी वागतायत, पण ते अज्ञानी आहे. त्यांना ज्ञान नाही आहे, की कळत नाही आहे त्यांना की आपलं हे वागणं चुकीचं आहे, हे सुद्धा त्यांना कळत नाही आहे. तर असे जे मूढ आहेत, मूढा हा म्हटलं आहे, तर असे जे आहेत अज्ञानामुळे, मूर्ख असल्यामुळे ते जे काही दुष्कृती करतात, पण ती दुष्कृती आहे, त्यामुळे ते माझ्यापर्यंत पोचत. ते अज्ञान का असे ना त्यांचं, पण ते माझ्यापर्यंत पोचत नाही. पुढे काय शब्द वापरला आहे, नराधमहा. त्याचा अर्थ वेगळा आहे की नराधमहा याचा अर्थ की अज्ञानालाच ज्ञान जे म्हणतात ते नराधम असं. अज्ञानालाच जे ज्ञान म्हणतात ते नराधम. म्हणजे मी करतो ते बरोबरच आहे असं जे म्हणतात ना माणसं, ते अज्ञानालाच ज्ञान म्हणतात ते नराधम. ते पण माझ्यापर्यंत पोचत नाही, ते माझी भक्ती करतच नाही. आणि मग पुढे असं म्हटलंय, मायया अपहृता ज्ञाना. म्हणजे ज्यांचं ज्ञान मायेमुळे, माया म्हणजे पुन्हा ही अपरा प्रकृती, अज्ञान सगळं, त्याच्यामुळे अपहृत झालं आहे. म्हणजे ज्ञान झाकलं गेलं आहे. ज्ञान ज्यांचं झाकलं गेलेलं आहे, अपहृत झालेलं आहे, जे झाकलं गेलेलं आहे ज्यांचं ज्ञान, मायेमुळे ज्यांचा विवेक भ्रष्ट झाला आहे, विवेक नष्ट झालेला आहे, भ्रष्ट झालेला आहे, असे जे असतात ते कसे असतात, तर त्यांच्यामध्ये आसुरम भावम आश्रितः. म्हणजे ते आसुरी वृत्तीचे असतात. आसुरी विवेक भ्रष्ट झाल्यामुळे त्यांच्यामध्ये आसुरी वृत्ती असते. आणि त्या आसुरी वृत्तीची माणसंसुद्धा माझ्यापर्यंत पोचत नाही, ते माझी भक्ती करतच नाही. आता ह्याचं बरंचसं विवेचन मी पुढच्या तासाला करणार आहे, पण आत्ता फक्त एवढा ह्या शब्दांचे अर्थ आपण पाहिले, आता ते विसरू नका. आणि आता पुढचा जो श्लोक आहे ना, त्याच्यामध्ये जो एक शब्द आहे तो लक्षात घ्या, सुकृतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे आधीच्या ह्याच्यामध्ये दुष्कृती म्हटलं आहे आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये सुकृती म्हटलं आहे. म्हणजे चांगलं वर्तन करणारे, चांगलं वर्तन करणारे, कृती चांगली करणारे असे जे असतात ते चतुर्विधा भजन्ते माम जनाः सुकृतो अर्जुना. म्हणजे अर्जुना 4 प्रकारचे सुकृती करणारे, चांगलं कृत्य करणारे असे भक्त मला भजतात, माझ्यावर प्रेम करतात. आणि ते 4 प्रकारचे भक्त कोणते, तर आर्त पुढे दिले, आर्तो, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी असे 4 प्रकारचे भक्त. आर्त, जिज्ञासू, ज्ञानी, अर्थार्थी आणि ज्ञानी असं 4 प्रकारचे भक्त हे ते माझे भक्त असतात. म्हणजे ह्याच्यामध्ये फरक काय आहे की आधीच्या ह्याच्यामध्ये म्हटलं आहे की ते मला भजत नाहीत, कारण ते दुष्कृती करणारे आहेत, ते मला भजत नाहीत, ते माझ्यापर्यंत कधी पोचूच शकणार नाहीत.
ह्या दुसऱ्या श्लोकामध्ये म्हटलं आहे की सुकृती करणारे आहेत आणि ते सुकृती करणारे आहेत म्हणून ते जे काही माझी उपासना करतात ते माझ्यापर्यंत पोचतात, म्हणजे ते माझी भक्ती करतात. पण असे भक्त 4 प्रकारचे कोणते आहेत ते 4 प्रकार त्यांनी या ठिकाणी दिले. ते 4 प्रकार आपण आणि ह्या सगळ्याचं विवेचन आपण नंतर पुढच्या ह्या वेळेला करणार आहोत. आणि आत्ताच सांगते की यामध्ये जो क्रम दिला आहे, आर्त पहिल्यांदा दिला आहे, जिज्ञासू नंतर दिला आहे, अर्थार्थी तिसरा दिला आणि ज्ञानी चौथा दिला आहे, असं श्लोकामध्ये दिलेलं आहे. पण हे नेहमी लक्षात ठेवा की काही वेळेला श्लोकाची रचना करताना काही शब्द पुढे घ्यायच्याऐवजी आधी घ्यावे लागतात, आधीचे नंतर घ्यावे लागतात, म्हणून हे 4 अशा प्रकारे आलेले आहेत. ह्याच्यातला क्रम जर आपण पाहिला ना तर क्रम असा नाही आहे, म्हणजे सर्वात उच्च कोण, सर्वात त्याच्यानंतरचा कोण, त्याच्यानंतरचा कोण आणि शेवटचा कोण, ह्या 4पैकी असं जर आपण पाहिलं तर सर्वात कनिष्ठ अर्थार्थी, म्हणजे तो सुकृती करणारा चांगला माझा भक्त ईश्वर म्हणतात, पण तो अर्थार्थी का सर्वात कनिष्ठ हे पुढच्या वेळेला स्पष्ट होईल. तर अर्थार्थी हा सर्वात कनिष्ठ, त्याच्यानंतर त्याच्यावरचा जिज्ञासू हा त्याच्यावरचा, तो पण सुकृती करणारा भक्त. आता जिज्ञासू म्हणजे काय वगैरे आपण मग पाहूया. तर तो सुकृती करणारा, दुसरा म्हणजे जिज्ञासू, त्याच्यावरचा आर्त आणि त्याच्या सर्वात श्रेष्ठ म्हणजे ज्ञान. तर हे असा क्रम का आहे हे सुद्धा आता पुढच्या वेळेला स्पष्ट होईल. शेवटच्या क्लासमध्ये एक मी लिहून ठेवायला सांगितलं होतं की सुकृत हा फरक 23 मार्चला सांगायला, तेव्हा तेच आहे ते मी आता सुकृती आणि फार सुंदर फरक आहे, अतिशय सुंदर फरक आहे आपल्याला.